एके दिवशी राजा अकबर आणि बिरबल राजवाड्याच्या सुंदर बागेत फेरफटका मारत होते. संध्याकाळची वेळ होती. थंड वारा वाहत होता आणि बागेतील वातावरण अगदी शांत होते. चालता चालता राजा अकबर अचानक विचारमग्न झाला. त्याच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता. थोडा वेळ शांत राहून तो बिरबलाला म्हणाला, बिरबल, मला नेहमी एक गोष्ट समजत नाही. एखादा माणूस खोट्या आशेवर किंवा केवळ भ्रमावर किती दिवस जगू शकतो? मानवी मन इतके शक्तिशाली असते का ते खोट्या गोष्टींनाही सत्य मानते? बिरबल हलकेसे असला. तो म्हणाला, महाराज, मानवी मन जगातील सर्वात विचित्र पण शक्तिशाली गोष्ट आहे. अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकदही मानवी मनात असते. कधी कधी माणूस फक्त आशेच्या जोरावर अशक्य गोष्टीही सहन करतो. जर तुम्हाला हे प्रत्यक्ष पाहायचे असेल तर आपण एक छोटासा प्रयोग करून पाहू शकतो. अकबराला उत्सुकता वाटली. त्याने ताबडतोब होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी दरबार भरला. सर्व मंत्री, सैनिक आणि प्रजाजन उपस्थित होते. तेव्हा राजा अकबराने मोठ्याने घोषणा केली, जो कोणी या कडाक्याच्या थंडीत राजवाड्याजवळील तलावाच्या गोठवणाऱ्या पाण्यात पूर्ण रात्र उभा राहील त्याला आम्ही 1000 सुवर्ण नाणी बक्षीस म्हणून देऊ. ही घोषणा ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला. त्या दिवसात प्रचंड थंडी पडत होती. रात्री तलावाचे पाणी बर्फासारखे थंड व्हायचे. अशा पाण्यात काही मिनिटे उभे राहणेही कठीण होते. पण दरबारात उभा असलेला एक गरीब माणूस पुढे आला. त्याचे कपडे फाटलेले होते. घरची परिस्थितीही अत्यंत बिकट होती. त्याच्या डोळ्यात गरिबीचे दुःख स्पष्ट दिसत होते. तो नम्रपणे म्हणाला, महाराज, मी हे आव्हान स्वीकारतो. सगळ्यांना आश्चर्य वाटले. पण गरिबीमुळे त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. रात्र झाली. कडक थंडीही पडली. आकाशात काळे ढग होते आणि थंड वारा अंग कापवत होता. सैनिकांच्या देखरेखीखाली तो माणूस तलावात उतरला. पाणी इतके थंड होते की त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. पण त्याने हार मानली नाही. सैनिक रात्रभर त्याच्यावर लक्ष ठेवून होते. रात्र जसजशी पुढे जात होती तसतशी थंडी वाढत होती. त्या माणसाचे हातपाय बधीर चालू होते. पण त्याच्या नजरा सतत राजवाड्याचा दिवा जळत होता. तो माणूस स्वतःला हेच सांगत होता की मला ही रात्र काढायची आहे, मला हार मानायची नाही. तो त्या छोट्याशा दिव्याकडे पाहत राहिला आणि त्याच आशेच्या जोरावर त्याने संपूर्ण रात्र थंडी सहन केली. सकाळ झाली. तो गरीब माणूस जिवंत तलावातून बाहेर आला. त्याचे सर्व अंग थरथर कापत होते. सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्याला दरबारात आणण्यात आले. अकबराने त्याला विचारले, तू एवढी भयंकर कडाक्याची थंडी कशी सहन केलीस? तुला एवढी शक्ती मिळाली कुठून? तो नम्रपणे म्हणाला, महाराज, मी रात्रभर राजवाड्याच्या खिडकीत जळणाऱ्या त्या छोट्या दिव्याकडे पाहत होतो. तोच माझा आधार होता. त्या आशेनेच मी रात्र काढली. हे ऐकताच अकबराचा चेहरा बदलला. तो म्हणाला, म्हणजे तू त्या दिव्याच्या उष्णतेने स्वतःला गरम ठेवलेस. हा नियमांचा भंग आहे. तुला बक्षीस मिळू शकत नाही. हे ऐकून गरीब माणूस हादरला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. इतकी यातना सहन करूनही त्याला बक्षीस मिळणार नव्हते. निराश होऊन तो दरबारातून बाहेर पडला आणि मदतीसाठी बिरबलाकडे गेला. त्याने सर्व हकीकत बिरबलाला सांगितली. दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात आलेच नाहीत. अकबराला आश्चर्य वाटले. त्याने सैनिकांना बिरबलाला बोलवायला पाठवले. पण बिरबलाने निरोप पाठवला, माझी खिचडी शिजत आहे. ती शिजली की मी दरबारात येतो. हे ऐकून अकबर स्वतः बिरबलाच्या घरी गेला. तेथे जाऊन त्याने एक विचित्र दृश्य पाहिले. एका झाडाच्या उंच फांदीवर एक भांडे टांगलेले होते आणि खूप खाली जमिनीवर छोटीशी शेकोटी फेकलेली होती. अकबर आश्चर्याने म्हणाले, बिरबल, तू वेडा झाला आहेस का? इतक्या दूर असलेल्या आगीने भांड्यातील खिचडी कशी काय शिजणार?
बिरबल शांतपणे म्हणाले, महाराज, जर मैलभर दूर असलेल्या दिव्याने तलावातील माणसाला ऊब मिळू शकते, तर या आगीने खिचडी नक्की शिजेल. हे ऐकताच अकबराला स्वतःची चूक समजली. त्याला जाणवले की त्या गरीब माणसाने फक्त आशेच्या जोरावर ती रात्र थंडीत कुडकुडत काढली. दिव्याची उष्णता त्याच्यापर्यंत पोचलीच नव्हती. तो फक्त त्याच्या मनाचा मानसिक आधार होता, त्याच्या मनाची आशा होती. अकबराला आपल्या अन्यायाची लाज वाटली. त्याने ताबडतोब त्या गरीब माणसाला दरबारात बोलवले आणि त्याला 1000 सुवर्ण नाणी बक्षीस म्हणून दिली. त्या माणसाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने अकबर आणि बिरबल यांचे आभार मानले आणि तिथून निघून गेला. थोडक्यात काय, जर मन ठाम असेल तर माणूस अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज करू शकतो. कधी कधी माणूस फक्त आशेच्या जोरावर कठीण परिस्थितीही टिकून राहतो. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.